मित्रांनो, आज आपण वर्तुळ हा चॅप्टर बघणार आहोत. वर्ग 9मध्ये आपल्याला वर्तुळ चॅप्टर होता आणि वर्ग 9मध्ये आपण थोडेफार प्रमेय पण बघितलेले आहेत. ओके, तर आज आपण वर्तुळ चॅप्टरमध्ये काय काय बघायचं आहे बघू. सुरुवातीला तर बघा, तुम्हाला जे एक 2 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे आहेत किंवा स्पर्श वर्तुळे आहेत तुमचे, त्याच्यानंतर अंतर्लिखित अंतरखंडित कंस कशाला म्हणतात ते बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर स्पर्शिका त्रिज्या कोनाचे प्रमेय बघणार आहोत आपण. ओके, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर वृत्तछेदिका व स्पर्शिका बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर वर्तुळ कंस बघणार आहोत, चक्रीय चौकोन कशाला म्हणतात हे बघणार आहोत आपण, आणि जीवांच्या छेदनाचे प्रमेय हे पण बघणार आहोत आपण. तर बघा, सुरुवातीला वर्तुळ, ज्यावेळेस आपण वर्तुळ म्हणत असतो तर त्यावेळेस काय आहे, किंवा वर्तुळ म्हणजे आपल्याला जनरल एक गोष्ट माहीत आहे की आपण लहानपणापासून वर्तुळाचे बरेचसे ॲप्लिकेशन बघितले आहेत, उपयोजन बघितलेले आहेत. त्याचे आपण वर्तुळासारख्या बऱ्याचशा गोष्टी आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो पण. आणि वर्ग 10वीमध्ये येईपर्यंत आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी माहिती असतात त्याच्यामध्ये, जसं की वर्तुळ केंद्र कशाला म्हणतात, वर्तुळाची त्रिज्या कशाला म्हणतात, त्याच्यानंतर वर्तुळामध्ये जे व्यास आहे तो व्यास काय आहे, वर्तुळाचा परिघ कशाला म्हणतात, किंवा वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढायचं असते, वर्तुळाचा परिघ कसा काढायचा असतो. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर ह्या आपल्याला माहीत आहेत. तर आपण बघू, केंद्र, त्रिज्या, व्यास, जीवा, अंतर्भाग, बाह्यभाग, ह्या आपल्याला गोष्टी सर्व माहिती आहेत जवळपास. तर आता आपण बघू की 9वीपर्यंत आपण हे पण बघितलेलं आहे की एकरूप वर्तुळे काय आहेत, समकेंद्री वर्तुळे कशाला म्हणतात, त्याच्यानंतर छेदणारी वर्तुळे कशाला म्हणतात. या थोड्या संज्ञा तुम्ही थोडं आठवून बघा तरी मी सांगतो. एकरूप वर्तुळे म्हणजे काय आहेत की असे वर्तुळ की ज्यांच्या त्रिज्या सारख्याच आहेत. ओके, त्रिज्या ह्या सारख्याच आहेत, अशा वर्तुळाला आपण काय म्हणत असतो, एकरूप वर्तुळे म्हणत असतो. ओके, त्रिज्या सारख्या असतील म्हणजे आता जर दोन वर्तुळाची त्रिज्या जर 5-5 सेंटीमीटर आहेत तर काय झाले, ते दोन वर्तुळ काय झाले, एकरूप वर्तुळ झाले. भले त्यांचे केंद्र जे आहेत हे वेगवेगळे असतात. ओके, त्याच्यानंतर बघा, समकेंद्री वर्तुळे कशाला म्हणतात की दोन जे वर्तुळ आहेत त्या दोन वर्तुळाची त्रिज्या वेगवेगळ्या असतात परंतु केंद्र एकच असतं. आता ह्या दोन त्रिकोणामध्ये बघा, ह्याच्यामध्ये वर्तुळाची त्रिज्या वेगवेगळ्या आहेत परंतु त्याचं काय आहे, वर्तुळ केंद्र हे एकच आहे बघा. ओके, ह्या आकृतीमध्ये तर इथं समकेंद्री वर्तुळामध्ये काय आहे, त्रिज्या वेगवेगळ्या आहेत परंतु वर्तुळ केंद्र एकच आहे. त्याच्यानंतर तिसरी कंडिशन काय आहे, तिसऱ्या ह्याच्यामध्ये छेदणारे वर्तुळे बघायचे आहेत आपल्याला. छेदणारे वर्तुळे काय आहेत बघा, छेदणारे वर्तुळे जे आहेत हे की ज्याच्यामध्ये वर्तुळाचे दोन वर्तुळे एकमेकांना छेदत असतात, त्याला काय म्हणतात, छेदणारे वर्तुळे. म्हणजे दोन बिंदू आहेत तिथं की ज्याच्यामध्ये हे जे वर्तुळ दोन बिंदू दिसायला लागले बघा, इथं एक आणि इथं एक. तर इथं काय झालेलं आहे, ते वर्तुळ एकमेकांना छेदायला लागलेले आहेत. ओके, तर हे काय झाले, छेदणारे वर्तुळ झाले. ओके, बघा, तर आता ह्याच्यानंतर काय काय आहे आपल्याला ह्याच्यामध्येच, तर येत्या 9वीचे आपण काही गुणधर्म बघायचे आहेत तुम्हाला. जसं की आकृतीमध्ये ह्या आकृतीमध्ये आकृती क्रमांक 3.1मध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे की हा वर्तुळ आहे, ह्या वर्तुळाचं केंद्र सी आहे, त्याच्यानंतर DE काय आहे, DE हे व्यास आहे आणि CF हे लंब आहे बघा, की जे वर्तुळ केंद्रातून निघालेलं आहे आणि त्या व्यासालाच म्हणतो, त्या जीवेला लंब आहे. व्यास पण ही पण एक जीवा असते परंतु ती मोठ्यातली मोठी जीवा असते, पण इथं ही जीवा DE आहे. ओके, आकृती क्रमांक 3.1 बघून घ्या. तर तुम्हाला काही गुणधर्म, हा प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडणारे गुणधर्म तुम्ही थोडे आठवून बघायचे आहेत आणि तुम्हाला लिहिण्यासाठी एक छोटासा तुम्हाला टास्क दिलेला आहे बघा. तर तो टास्क तुम्ही करून घ्या आणि त्याच्यानुसार आपण वर्तुळाचं पुढचा भाग बघू. ओके, हां, तर बघा, ह्याच्यानंतर तुमच्या जे पुढच्या पेजवरती आहे, पेज नंबर 48वरती, तुमच्या पुढच्या पेजवरती तुम्हाला थोडं आकृतीमध्ये केंद्र O असलेल्या वर्तुळाची रेख QR ही जीवा आहे, बिंदू P हा जीवा QRचा मध्यबिंदू आहे. जर QR बरोबर 24, QP बरोबर 10 तर वर्तुळाची त्रिज्या काढा. ह्याच्या अगोदर आपण काढलेली आहे. आता ह्या आकृतीमध्ये बघा, इथं पर्टिक्युलरली OPR, Q आणि R हे काय आहे, Q आणि R हे तुमचं Q आणि R, एक मिनिट, हां, Q आणि R जे आहे
ही तुमची जीवा आहे आणि QP लंब आहे. अशा वेळेस OQ आणि OR जर आपण जोडून घेतलो तर हे 2 त्रिज्या होतील आणि गेल्या वर्षी आपण हे सोडवलेलं आहे. तर ही पण एक छोटीशी कृती तुम्हाला दिलेली आहे आणि त्याचे प्रमेय तुम्हाला लिहिण्यासाठी सांगितलेले आहेत. तर तेवढंच तुमचं रिव्हिजन होईल. तुम्ही त्या सर्व गोष्टीला थोडं जरा ॲडजस्टमेंट करून ते लिहायचं आहे तिथं. ओके. त्याच्यानंतर कृती क्रमांक 3 दिलेली आहे. कृती क्रमांक 3 इथं 3.3 मध्ये दिलेली आहे बघा. कृती क्रमांक 3 मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? आकृतीत वर्तुळ केंद्र M आणि रेख AB हा व्यास आहे. वर्तुळ केंद्र हा M दिलेला आहे तुम्हाला आणि रेख AB हा त्याचा व्यास आहे. व्यास दिलेला आहे बघा. एक A आणि B हा व्यास दिलेला आहे. अशा वेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं आहे की व्यास दिलेला आहे. MS लंब रेख MS लंब जीवा AD. रेख MS लंब जीवा AD ही कंडिशन दिलेली आहे तुम्हाला. रेख MS बघा इथं दिलेली आहे. रेख MS इथं दिलेली आहे तुम्हाला आणि ती कशाला लंब आहे? जीवा ADला, ह्या जीवेला लंब आहे बघा, 90 डिग्रीची आहे. त्याच्यानंतर दुसरी एक रेख MT दिलेला आहे. रेख MT दिलेला आहे की जे जीवा ACला लंब आहे. ओके, लंब दिलेला आहे. आता जर आपल्याला तर सिद्ध करायचं काय आहे? जीवा AD एकरूप जीवा AC. जीवा AD ही वरची AD आणि जीवा AC हे एकरूप आहेत. हे 2 एकरूप आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. ओके, कसं दाखवता येईल काय नाही हे तुम्ही कुठलं प्रमेय वापराल? त्याच्यासाठी तुम्हाला गेल्या वर्षी कसोट्या दिलेल्या होत्या. तर ते कसोट्या कुठल्या कुठल्या आहेत तर त्या गोष्टी तुम्हाला थोडं आठवणं महत्त्वाचं आहे. आणि समरूपता एकरूपताचा कॉन्सेप्ट तुम्हाला झालेला आहे. वर्गामध्ये पण आपण बरेचशी चर्चा त्या समरूपता आणि एकरूपतावरती केलेली आहे. तर बघा, अशा वेळेस तुम्हाला काही कसोट्या माहीत असणं आवश्यक आहे. तर आपण काय बघू की कोणते, आता तुम्हाला खालील वरील प्रश्न सोडवण्यासाठी कोणते प्रमेय वापराल हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर बघा, तुम्ही पहिला वापराल का दुसरा वापराल? वर्तुळाच्या 2 जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतील तर त्या समान लांबीच्या असतात. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे की एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर असतात. तर बघा याच्यामध्ये कुठलं वापरता येईल. तर त्याच्यानुसार आपण थोडं कसोट्याचं आपण रिव्हिजन बघू आणि कसोट्याचा वापर आपल्या वर्तुळामध्ये कसं करता येईल हे बघितलेलं. ह्याच्या अगोदर आपण कसोट्या कशामध्ये वापरलेल्या आहेत? तर त्रिकोणामध्ये वापरलेल्या आहेत. त्रिकोणामध्ये 2 त्रिकोण समरूप आहेत का एकरूप आहेत हे दाखवण्यासाठी आपण कसोट्याचा वापर केलेला आहे. परत एकदा मी सांगतो की समरूप आणि एकरूपतेमधला फरक आपण सुरुवातीला बघू. ओके, 2 आकृत्या किंवा 2 भौमितिक रचना, ह्या 2 किंवा 2 त्रिकोण हे समरूप आहेत का एकरूप आहेत हे कसं ठरवतो आपण हे मी तुम्हाला सांगितलेल्या वर्गामध्ये. तरी आपण बघू काय आहे. त्रिकोण आहे तर त्रिकोणाला काय काय असतात? तसं तर बंदिस्त आकृती आहे. त्रिकोण म्हणजे भौमितिक रचना आहे, बंदिस्त भौमितिक रचना आहे की ज्याच्यामध्ये 3 कोन आणि 3 पाय असतात. 3 कोन आणि 3 बाजू असतात त्याचे. तर अशा वेळेस काय आहे बघा, त्याच्यामध्ये जर त्रिकोणामधले कोन आणि बाजू ह्या दोन्हीही एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात. ओके, आणि कोन एकरूप आहेत परंतु बाजू ह्या समरूप आहेत. ओके, बाजू समरूप आहेत आणि कोन एकरूप आहेत. अशा वेळेस ते दोन्ही त्रिकोण कसे असतात? ते 2 त्रिकोण हे समरूप असतात. याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे की कधीही कोन हे एकरूपच असतात परंतु बाजू ह्या समरूप पण असू शकतात आणि एकरूप पण असू शकतात. ओके, तर हे महत्त्वाचे फरक तुम्हाला माहीत असणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी आपण त्याच्यानंतर आपण बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी, बाबाबा कसोटी ह्या कसोट्या आपण बघितलेल्या आहेत. तर बघा, बाकोबा कसोटीमध्ये आपण काय बघितलेलं आहे की जर एकरूपतेच्या बाबतीमध्ये बाकोबा कसोटीमध्ये 2 त्रिकोणाच्या दिलेल्या एकास एक संगतीनुसार जर पहिल्या त्रिकोणातील 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन हे एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण कसे असतात? एकरूप असतात. त्याच्यानंतर 2 त्रिकोणाच्या दिलेल्या एकास एक संगतीनुसार 2 कोन व 1 बाजू हे एकरूप असतील तर काय असतो? ते 2 त्रिकोण एकरूप असतात. त्याच्यामध्ये समरूपतेच्या वेगळ्या आहेत. ओके, समरूपतेच्या वेगळ्या आहेत. बरं, समरूपतेमध्ये काही ठिकाणी तुम्हाला बाजू समरूप आहेत असं सांगावं लागेल,
काही ठिकाणी बाजू एकरूप आहे ते सांगावं लागेल. बाकी समरूपतेमध्ये आणि एकरूपतेमध्ये कोण कधीही एकरूप असतात, परंतु तुमचा फरक कधी पडतो? फरक पडतो समरूपतेमध्ये एकरूपतेमध्ये हे बाजूवरून फरक पडतो. कारण बाजू कधी कधी समरूप असतात, कधी कधी एकरूप असतात. तर समरूपतेमध्ये बाजू ह्या कधी का असतात? बाजू ह्या प्रमाणामध्ये असतात. तर कोण हे बाजू ह्या प्रमाणामध्ये असतात, तर एकरूपतेमध्ये बाजू हुबेहूब जशास तसे असतात. ओके, हा मुख्य फरक आहे समरूपतेमध्ये आणि एकरूपतेमध्ये. त्याच्यानंतर बाबा कसोटी बघितलेली आहे आपण. दोन त्रिकोणाच्या दिलेल्या एकाच एक संगतीनुसार पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3ही बाजूशी समरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार समरूप असतात आणि एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार एकरूप असतात. ओके, ही दोन तुम्हाला व्याख्या सांगितलेल्या आहेत समरूपतेमधल्या आणि एकरूपतेमधल्या. ओके, त्याच्यानंतर बघा कोबाको किंवा कोकोबा कसोटी बघितलेली आहे. जनरली ही कोबाको कसोटी आहे, परंतु कोकोबा पण म्हणतात त्याला. बऱ्याच ठिकाणी कोकोबा हा शब्द वापरलेला आहे. तर बघा याच्यामध्ये काय असेल? दोन कोण आणि एक बाजू असेल. ओके, दोन कोण आणि एक बाजू, दोन त्रिकोणाच्या दिलेल्या एकाच एक संगतीनुसार. आता एकाच एक संगती हा शब्द आलेला आहे आणि एकाच एक संगती असतात काय हे आपण वर्गामध्ये डिस्कशन केलेलं आहे की एकाच एक संगती कशा लावायच्या असतात. तर एकाच एक संगती म्हणजे ज्या कोणाची जी डिग्री जशास तशी आहे त्या डिग्रीनुसार त्यांचा क्रम लावावा लागतो. ओके, म्हणजे दोन बाजू जर एकरूप असतील तर ते बाजूच्या सिक्वेन्सनुसार तुम्हाला एकाच एक संगती लावाव्या लागतील. ओके, तर बघा शेवटी कुठली आहे? कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी कुठल्या त्रिकोणासाठी खास आहे? तर ती खास म्हणजे स्पेशल आहे ती आहे काटकोन त्रिकोणासाठी. ओके, तर काटकोन त्रिकोणासाठी कर्णभुजा कसोटी दिलेली आहे आणि वर्ग 9 आपण त्याची डिटेल माहिती बघितलेली आहे. तर ही काही समरूपतेच्या आणि एकरूपतेच्या काही बेसिक कॉन्सेप्ट आपण बघितलेले आहेत. तर आपण थोडं पुढे जाऊ आणखी. ओके, तर बघा आणखी आता त्याच्यामध्ये आपल्याला जर बघायचं म्हणलं तर तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला पेज नंबर 48 वरती पुढे दिलेलं आहे की 1, 2, 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे. तुम्हाला आकृती क्रमांक 3.4 दिलेली आहे इथं. बघा आकृती क्रमांक 3.4 आहे इथं आणि आकृती क्रमांक 3.4 मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे? बघा 3 वर्तुळ दिलेले आहेत की ज्यांचं एका वर्तुळाचं वर्तुळ केंद्र P आहे, दुसऱ्याचा Q आहे आणि तिसऱ्याचा R आहे. ओके, आणि त्यांना छेदणारे 3ही वर्तुळ छेदणारा एक सामायिक छेदनबिंदू आहे, तो आहे ए. ओके, तर आता तुम्हाला काही इथं प्रश्न पडलेले असतील ते आपण बघू इथे काय आहेत ते. सोबतच्या आकृतीत एका प्रतलातील बिंदू ए दाखविलेला आहे. केंद्रबिंदू PQR असणारे 3ही वर्तुळे ए या बिंदूतून जातात. बिंदू ए मधून जाणारी किती वर्तुळे असंख्य असतील असे तुम्हाला वाटते? ओके, तर तुमचे उत्तर काय आहे? कितीही किंवा असंख्य असे असेल तर ते बरोबर आहे. ओके, तर काय दिलेलं आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट पॉईंट्स पुढे आहेत. तर बघा एकाच बिंदूतून जाणारे असंख्य वर्तुळे असतात. एकाच बिंदूतून जाणारे हे असंख्य कितीही वर्तुळ तुम्ही एका बिंदूतून काढू शकता. ओके, त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आपण पुढच्या पेजकडे बोलू. बघा काय आहे की याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. त्याच्यानंतर सोबतच्या आकृतीत तुम्हाला इथे एक आकृती दिलेली आहे. सोबतच्या आकृतीत काय केलेलं आहे बघा. ए बी या दोन भिन्न बिंदूतून ए आणि बी या दोन भिन्न बिंदूतून जाणारी वर्तुळे किती असतील? त्याच्यानंतर ए बी सी या तीनही बिंदूतून जाणारी किती वर्तुळे असतील हा एक प्रश्न विचारलेला आहे. तर आता आपल्याला काही कृती करायची आहेत त्याच्यावरून आपल्याला त्याचे उत्तर मिळतील का हे बघायचं आहे. ओके, तर बघा कृती पहिली करायची आहे आपल्याला की बिंदू ए आणि बिंदू बी यांना जोडणारा रेख ए बी काढा. ओके, तर काय म्हणलेलं आहे की बिंदू ए आणि बिंदू बी यांना जोडणारा काय म्हणलेलं आहे? बिंदू ए आणि बिंदू बी यांना जोडणारा रेख ए बी काढा. ओके, रेख ए बी काढायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानुसार काय करायचं आहे बघा. ए आणि बी यांना जोडणारा ए आता इथं दिलेला आहे हे बिंदू ए
आणि इथं बिंदू बी दिलेला आहे. तर ह्याला जोडणारा एक रेषाखंड काढायचा आहे आपल्याला. यांना जोडणारा रेषाखंड काढायचा आहे की ज्या रेषाखंडामध्ये काय सांगितलं, रेषाखंड काढलं, या रेषाखंडाचा लंबदुभाजक रेषा यल काढा. तर या रेषाखंडाचा आता ए आणि बीचा, ए आणि बी, आता ए आणि बीचा काय काढायचं आहे आपल्याला, रेषाखंडाचा लंबदुभाजक रेषा काढा. आता आपण लंबदुभाजक रेषा कसं काढायचं हे भौमितिक रचनेमध्ये बघितलेलं आहे. कसं काढायचं काय नाही, निम्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं त्याचं, इथून ह्या बिंदूतून ए पासून निम्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वरती एक चाप मारायचं, खाली एक मारायचं, इथून एक घ्यायचं, परत वरती एक चाप आणि खाली एक चाप. नंतर ह्याला जोडून घेतल्यानंतर काय झाला, तुमचा लंबदुभाजक तयार झालेला आहे. ओके, तर हा लंबदुभाजक आपण काढलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, त्याच्यानंतर बघा, रेषा यल वरील बिंदू पी हा केंद्र, पी ए हा पी केंद्र आणि पी ए त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा. आता तुम्हाला एक वर्तुळ काढायचं आहे, पी केंद्र आणि पी ए हा ही त्रिज्या आहे असं गृहीत धरून एक वर्तुळ काढायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं काय करायचं आहे तुम्हाला, बघा, हे वर्तुळ बिंदू बी मधूनही जाते, बिंदू बी मधूनही जाते हे पहा. याचे कारण शोधा. आता बघा, दोन जर वर्तुळ काढलं तर बिंदू बी मधून सुद्धा जायला लागले आणि बिंदू ए मधून पण जायला लागले. याचं कारण शोधायचं आहे तुम्हाला. तर तुम्हाला आठवेल की लंबदुभाजक रेषांचा गुणधर्म काय आहे ते. ओके, तर रेषा यल चा क्यू हा आणखी एक बिंदू घेऊन क्यू आणि त्रिज्या क्यू ए घेऊन काढलेला वर्तुळ ही बी मधून जाईल का, विचार करायचा आहे तुम्हाला याचा. ओके, तर याच्यावरून तुम्हाला विचार करून बघायचा आहे की बिंदू ए आणि बिंदू बी मधून जाणारी आणखी किती वर्तुळे काढता येतील, त्यांच्या केंद्रबिंदूचे स्थाने कोठे असतील. ओके, तर हे पण तुम्हाला कृती करून बघायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी एक कृती दिलेली आहे तुम्हाला. दुसरी एक कृती दिलेली आहे की नैकरेषीय बिंदू ए बी सी काढा. या तिन्ही बिंदूतून ए बी सी, जसं की इथं ए आहे, इथं बी आहे आणि इथं सी आहे. नैकरेषीय आहेत, ते एका रेषेमध्ये नाहीत, नैकरेषीय आहेत. तर अशा वेळेस काय करायचं आहे तुम्हाला, ते अशा वेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये 3 नैकरेषीय बिंदू घेऊन तुम्हाला तिथं ॲडजस्टमेंट करायचं आहे. बघा काय करायचं आहे ते. हां, तर बघा, ए बी सी बिंदू काढा. या तीनही बिंदूतून जाणारी काय करायचं आहे आपल्याला, तीनही बिंदूतून जाणारे वर्तुळ काढण्यासाठी काय करावं लागेल हे बघायचं आहे आता आपल्याला. ओके, तर बघू आता आपण काय आहे काय नाही ते. तर आपण काय केलेलं आहे, तर आपण ह्याच्यामध्ये नैकरेषीय बिंदू हे ए बी आणि सी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आणखी आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यामध्ये, या तीनही बिंदूतून जाणारे वर्तुळ काढा. याच 3 बिंदूतून जाणारे आणखी एक वर्तुळ काढता येईल का याचा विचार करा. ओके, तर तुम्हाला विचार करायचा आहे, ती पण एक कृती दिलेली आहे तुम्हाला. तर बघा, आणखी एक कृती आहे तुम्हाला. काय आहे की एकरेषीय असलेले DEF हे बिंदू काढा. आता हे जसे नैकरेषीय आहेत वरती दिलेले हे ए बी सी, तर हे नैकरेषीयच्या ऐवजी 3 ही बिंदू एकरेषीय घ्या. जसं की इथं ए जर घेतलं, इथं बी घ्या आणि इकडं सी घ्या. ओके, बीच्या ऐवजी सी घ्या. तर हे 3 काय आहेत, हे एकरेषीय आहेत. तर अशा वेळेस एकरेषीय बिंदू काढून या 3ही बिंदूतून जाणारे वर्तुळ काढण्याचा प्रयत्न करा. ओके, असे वर्तुळ काढता येत नसेल तर ते का काढता येत नाही याचा विचार पण करायचा आहे आणि तुम्हाला तुमचं विश्लेषण करायचं आहे किंवा ॲनालिसिस करायचं आहे त्या गोष्टीचं. तर बघा, तुम्हाला हे सर्व कृती केल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी आढळून येतील, तर ते तुम्हाला खाली दिलेलं आहे, हे लक्षात ठेवू यामध्ये. ओके, तर ते आपण बघू काय आहेत काय नाही ते. तर बघा काय काय आहे, तर काय आहे, तर एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. काय करता येईल आपल्याला, एक बिंदू आहे इथं, हा एक बिंदू आहे, तर ह्या बिंदूतून जाणारे असंख्य वर्तुळे आपल्याला काढता येतील. ओके, एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. ओके, एक केंद्रीय वर्तुळे असंख्य असतात, कितीही काढता येतील आपल्याला. बघा, ओके, तर एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. त्याच्यानंतर बघा पुढचं काय सांगितलेलं आहे तुम्हाला, तर पुढं बघा काय आहे ते. दुसरा पॉईंट काय आहे तुमचा त्याच्यामध्ये, की 2 भिन्न बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. 2 भिन्न बिंदूतून जाणारी
असंख्य वर्तुळे असतात. दोन भिन्न बिंदू आहेत इथे दिलेले आणि ह्या बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे आपल्याला काढता येतील. हे जर बिंदू बघितलं तर आपल्याला दुसरे असे असंख्य हे बिंदू सारखे ठेवून आपल्याला कितीही असंख्य वर्तुळ काढता येतील. ओके, तर आपल्याला ॲडजस्ट करता येतील ते किती पण. तर दिलेलं तुम्हाला निष्कर्ष असे निघालेले आहेत की दोन भिन्न बिंदूतून आपल्याला असंख्य वर्तुळे काढता येतील. त्याच्यानंतर बघा तिसरं, तीन नैकरेषीय बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असते. जर तुम्ही बघितलात तर तीन नैकरेषीय बिंदू जर बघितलो आपण ए बी सी, ह्याच्या अगोदर आपण वरती बघितलेलं होतं, हे ए बी आणि सी जर असेल तर आपण बघितलेलं आहे की तीन नैकरेषीय बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ आपल्याला काढता येते. ओके, तर हा पण पॉईंट फार महत्त्वाचा आहे. ह्या तीनही गोष्टी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या आणि ते लक्षात ठेवायचे. तर बघा चौथा निष्कर्ष आपण काय काढलेला आहे, तीन एकरेषीय बिंदूतून जाणारे एकही वर्तुळ नसते. बघा आता आपण तीन जर आता हे नैकरेषीय आहेत त्याच्यामध्ये एक तरी काढता येईल, परंतु तेच जर आपले एक रेषीय जर बिंदू असतील तीनही, तर अशा वेळेस हे एक रेषीय जर बिंदू असतील तीनही, तर अशा वेळेस आपल्याला ह्या तीन बिंदूतून दिलेले तीन जे बिंदू आहेत ह्याच्यातून एकही वर्तुळ काढता येणार. बघा कसं काढता येईल, तुम्हाला काढताच येणार नाहीत कारण वर्तुळ हा वक्र आहे. अशा वेळेस कुठले दोन बिंदू येतील तुमचे. ओके, एक तर हे दोन येतील, हे दोन येतील किंवा हे दोन येतील, कुठलेही दोन बिंदू येतील तुमचे, परंतु तीन बिंदू कधीही येणार नाही. तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तिसरा पण. चौथा पण हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बघा ओके, तर हे सगळे चार मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि आपण हे वर्ग 9 मध्ये बघितलेले आहेत. ओके, तर हे झाला तुमचा बेसिक भाग. तर बघू आणखी काय आहे काय नाही ते. हां, तर बघा हा झाला तुमचा भाग. त्याच्यानंतर वृत्तछेदिका आणि स्पर्शिका हे बघितलेलं आहे आपण. तर आताच हे लक्षात ठेवूया, हे पॉईंट बघितलेले आहेत आपण. तर ह्याच्यानंतर बघा वृत्तछेदिका जी दिलेली आहे आणि स्पर्शिका कशाला म्हणतात हे पण बघायचं आहे आपण आता. ओके, तर बघा वृत्तछेदिका आणि स्पर्शिका, तुम्हाला इथं काही आकृत्या दिलेल्या आहेत, त्या आकृत्यानुसार आपल्याला काही ॲडजस्टमेंट आहे बघा त्याच्यात, थोडं बघू आपण. हां, एक मिनिट. तर बघा वृत्तछेदिका आणि स्पर्शिका ह्याच्यामध्ये फरक काय आहे ते बघू आपण. हां, तुम्हाला तीन आकृत्या दिलेल्या आहेत की ज्या पहिल्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे. पहिल्या आकृतीमध्ये बघा आपल्याला, हां एक मिनिट, पहिल्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये आणि तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला काही हे दिलेले, थोडं फरक आहे त्याच्यामध्ये. हे वर्तुळ आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये वर्तुळ दिलेलं आहे तुम्हाला की ज्याचा केंद्र ए आहे. त्याच्यानंतर ही एक रेषा दिलेली आहे. ओके, ही रेषा यल दिलेली आहे, रेषा यल दिली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे आपल्याला, दुसऱ्या आकृतीमध्ये वर्तुळ दिलेलं आहे की ज्याचं वर्तुळ केंद्र बी आहे आणि यम रेषा ही दिलेली आहे. पण ही जसं ह्या आकृतीमध्ये हे जसे दूर आहे त्याच्यामध्ये कुठलाही स्पर्शबिंदू नाही, परंतु इथे एक स्पर्शबिंदू दिलेला आहे की ज्याला नाव हे पी दिलेलं आहे. ओके, पी दिलेलं आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये बघा ही रेषा जी आहे, रेषा यम, या रेषेने फक्त ह्या वर्तुळ केंद्र बी असलेल्या वर्तुळाला फक्त एका ठिकाणी स्पर्श केलेला आहे. ओके, स्पर्श केलेला आहे, त्याला छेदलेलं आहे, फक्त स्पर्श केलेला आहे बघा. आणि सी मध्ये काय झालेलं आहे, सी वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये काय झालेलं आहे, वर्तुळ तर दिलेलं आहे तुम्हाला वर्तुळ सी, आणि यन रेषा जी आहे ती वर्तुळामध्ये आलेली आहे बघा. ओके, वर्तुळामध्ये आहे म्हणजे ते छेदून आतमध्ये आलेले आहे आणि त्याचा छेदनबिंदू काय आहे, क्यू आणि आर, हे दोन छेदनबिंदू आहेत. तुम्ही जर बघितलं तर हे क्यू आर काय आहे, जीवा आहे बघा. इथं क्यू आर ही जीवा आहे. ओके, तर ह्या तीन आकृत्या बघितलेल्या आहेत आपण. तर बघू आता त्याचं विश्लेषण काय होईल आणि काय नाही ते. ओके, हां, तर बघा तुम्हाला जे दिलेलं आहे तर तीन आकृत्या आपण बघितलेल्या आहेत, त्या आकृत्याचं विश्लेषण मी इथे तुम्हाला केलेलं आहे आणि आता आपण त्याच्यानुसार बघू काय आहे ॲडजस्टमेंट ते. हां, तर बघा आकृतीमध्ये रेषा यल व वर्तुळ यांच्यामध्ये एकही सामायिक बिंदू नाही.
तर बघा यल आणि रेषा यल आणि वर्तुळ याच्यामध्ये एकही सामायिक बिंदू नाही. पहिल्या आकृतीमध्ये यल आणि ये मध्ये ह्या ये वर्तुळामध्ये एकही सामायिक बिंदू नाही. बघा तुमचा एकही सामायिक बिंदू तुम्हाला इथे दिसतोय का? अजिबात नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक सामायिक बिंदू आहे, एकच सामायिक बिंदू आहे बघा तुमच्या इथं. ओके, एक सामायिक बिंदू तुमचा इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा याच्या सी मध्ये काय आहेत? 2 सामायिक बिंदू आहेत. हे क्यू आणि हे आर, हे 2 सामायिक बिंदू तुम्हाला दिलेले आहेत. तर बघा रेषा यम व वर्तुळ यांच्यामध्ये पी हा एकच सामायिक बिंदू आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये एकच सामायिक बिंदू आहे की जो तुम्हाला दिसायला लागला बघा. ओके, हां. तर आणखी काय सांगितलेलं आहे की येथे यम ही वर्तुळाची स्पर्शिका आहे व बिंदू पी हा स्पर्श बिंदू आहे असे म्हणतात. आता इथे काय झालेलं आहे? यम ही वर्तुळाची स्पर्शिका आहे, स्पर्श करायला लागले. ही रेषा जी आहे ही फक्त स्पर्श करायला लागले ह्या वर्तुळाच्या एका पॉईंटला, एका बिंदूला. त्याच्यामुळे काय स्पर्श करत आहे, त्याच्यामुळे त्याला स्पर्शिका असं म्हणलेलं आहे. ओके, आणि बिंदू पी हा स्पर्श बिंदू झाला. म्हणजे काय झाला बघा, ही रेषा यम काय आहे इथं? रेषा यम काय आहे तुमची? रेषा यम ही स्पर्शिका आहे. तर बिंदू पी काय आहे? बिंदू पी काय आहे इथं? बिंदू पी हा स्पर्श बिंदू आहे बघा. बिंदू पी हा स्पर्श बिंदू आहे. समजलं? हां. दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं बघा, पहिल्या आकृतीमध्ये काहीच नाही. पहिल्या आकृतीमध्ये फक्त रेषा यल आहे आणि वर्तुळ केंद्र ओ आहे. परंतु दुसऱ्या दुसऱ्यामध्ये की ज्याच्यामध्ये तुमचं इथं बी वर्तुळ केंद्र आहे, ह्या आकृतीमध्ये यम जी आहे ही स्पर्श केलेली आहे. त्याच्यामुळे ही यम काय झाली? ही यम ही रेषा तर आहेच, परंतु ती स्पर्शिका आहे वर्तुळाची. ओके, स्पर्शिका आहे वर्तुळ केंद्र बीची, की वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळाची ही यम ही रेषा यम ही स्पर्शिका आहे. स्पर्श करणारा बिंदू जो आहे तो पी बिंदू काय आहे? स्पर्श बिंदू आहे. ओके, त्याच्यानंतर तिसरी आकृती ऑब्झर्व करा. तिसरी आकृतीमध्ये काय दिले आहे बघा. रेषा यम व वर्तुळ यांना 2 सामायिक बिंदू आहेत. इथं 2 सामायिक बिंदू दिलेले आहेत तुम्हाला, की सामायिक बिंदू म्हणजे छेदन बिंदू दिलेले आहे. थोडक्यामध्ये सामायिक बिंदू म्हणजे दोघांमध्ये असलेले सामायिक घटक. ओके, तर सामायिक बिंदू क्यू आणि आर हे 2 बिंदू तुम्हाला दिलेले आहेत. आणि क्यू व आर हे रेषा व वर्तुळ यांचे छेदनबिंदू आहेत व रेषा यन ही वृत्तछेदिका आहे असे म्हणतात. आता काय झालेलं आहे? रेषा यन ही वृत्तछेदिका आहे. तर छेदिका आहे आणि ती वृत्तछेदिका आहे. ओके, तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? ही यन रेषा काय आहे? यन रेषा ही वृत्तछेदिका आहे. तर तीच यम ही रेषा काय आहे? ही स्पर्शिका आहे. ओके, हा स्पर्शबिंदू झाला. आणि ही तर साधी रेषा आहे. यामध्ये आणि या वर्तुळामध्ये काहीही संबंध नाही. ओके, पहिल्या ह्याच्यामध्ये ही साधी रेषा आहे, दुसरी रेषा जी आहे ती स्पर्शिका रेषा आहे यन, आणि तिसरी जी रेषा आहे ती वृत्तछेदिका आहे. ओके, तर हा मुख्य फरक आहे वृत्तछेदिका आणि स्पर्शिकेमधला. ओके, तर ह्या 2-3 गोष्टी माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला काही गुणधर्म पण दिलेले आहेत आणि काही कृती पण दिलेली आहेत बघा. ओके, वरचे पॉईंट तुम्हाला समजले असतीलच. तर आता आपण पुढच्या पॉईंटला जाऊ, पुढच्या बिंदूला जाऊ आणि त्याच्यानुसार आपण बघू काय आहे ते. ओके, तुम्हाला एक कृती दिलेली आहे आणि कृतीमध्ये आकृती पण दिलेली आहे तुम्हाला. तर ह्या आकृतीनुसार बघा काय दिलेले आहे की आकृतीमध्ये आता जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर तुम्ही जनरल ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन जर केलं तर तुम्हाला पी हा काय आहे? पी हा छेदनबिंदू आहे. पी हा छेदनबिंदू आहे. आणि काय झालेलं आहे? आता स्पर्शबिंदू दिलेला आहे तुमचा इथं. स्पर्शबिंदू आहे हा पी. आणि पहिली रेषा जी आहे ती स्पर्शिका आहे. बाकी ही जी आहे रेषा ही स्पर्शिका आहे. बाकीच्या सर्व काय आहे त्या वृत्तछेदिका आहेत. ओके, वृत्तछेदिका आहेत बाकीच्या. तर ह्या गोष्टी थोडं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघू काय ते. तर बघा आता काय सांगितलं तुम्हाला, कृती सांगितलेली आहे. केंद्र ओ असलेले एक पुरेसे मोठे वर्तुळ काढा. थोडे मोठे वर्तुळ काढा जेणेकरून तुम्हाला मध्येच काही स्पर्शिका आणि काही वृत्तछेदिका काढायचे आहेत. ओके, हां.
तर बघा काय करायचं आहे तुम्हाला, केंद्र ओ असलेले पुरेसे मोठे वर्तुळ काढा, त्या वर्तुळाची रेख ओपी ही त्रिज्या काढा. रेख ओपी ही त्रिज्या काढलेली आहे बघा, ही त्रिज्या आहे तुमच्या वर्तुळाची. आणि पुढे काय करायचं आहे तुम्हाला, पुढे बघा या त्रिज्येला लंब असणारी एक रेषा काढा. या त्रिज्येला लंब असणारी, ह्या त्रिज्येला लंब असणारी एक रेषा काढायची. या सर्व जे रेषा आहेत ह्या त्रिज्येला लंब असणाऱ्या रेषा आहेत, ते काढलेले ते तुम्हाला चिन्हामध्ये दाखवलेले पण आहेत बघा. ओके, त्या चिन्हामध्ये तुम्हाला दाखवलेले पण आहेत. आता बघा पुढे काय सांगितलेलं आहे, या त्रिज्येला लंब असणारी रेषा काढा. त्यानंतर ही रेषा आणि वर्तुळ यांच्या छेदनबिंदूंना ए व बी नावे द्या. यांच्या छेदनबिंदूंना ए व बी नाव दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे बघा. ए आणि बी हे दोन नाव दिलेले आहेत तुम्हाला. ओके, छेदनबिंदूला नाव दिलेलं आहे. कल्पना करा की रेषा ए बी ही बिंदू ओ कडून बिंदू पी कडे अशी सरकत आहे की तिची आधीची स्थिती नव्या स्थितीला समांतर राहील. ओके, काय करायचं आहे तुम्हाला, आता ह्या ए बीला असं खाली सरकत जायचं आहे की तिची स्थिती नव्या रेषेला समांतर राहील. समांतर रेषेचे गुणधर्म आपण बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये युक्लिडचा एक थेरम तुम्हाला 9वीला होता बघा. युक्लिडचे पॉस्च्युलेट्स होते तुम्हाला. तर कधी समांतर असतात दोन रेषा, कधी समांतर नसतात. त्याच्यामधले त्यांचे पूरक कोन किंवा अंतरकोन जे दिलेले आहेत, अंतरकोनावरून तुम्हाला काही ॲडजस्टमेंट करायची होती. तर त्यामध्ये आपण जास्त जाणार नाही. तर इथं फक्त समांतर आहे, तर समांतर काढून घ्या त्याला रेषा. बघा काय सांगितलेलं आहे पुढं, आधीची स्थिती नव्या स्थितीला समांतर राहील. म्हणजेच सरकलेली रेषा ए बी आणि त्रिज्या यातील कोन कोटिकोनच राहतील, एवढी तुम्हाला काळजी घ्यायची. ओके, हां पुढं बघा काय करायचं आहे आता नंतर. हे घडताना, हे सर्व घडताना बिंदू ए आणि बी वर्तुळावरून परस्परांच्या जवळजवळ येऊ लागतील. सरते शेवटी ते बिंदू पी मध्ये सामावले जातील. असं जर करत तुम्ही खाली आलात तर तुम्हाला हळूहळू तुम्ही पी कडे याल आणि शेवटी काय होईल, शेवटी ती एक रेषा जी आहे ती एक रेषा तुमच्या वर्तुळाचा जो पी बिंदू दिलेला आहे, जी त्रिज्या दिलेली आहे, ही त्याच्या त्रिज्येची जे दुसरा इकडचा पी बिंदू आहे त्या पी बिंदूतून जाईल. ओके, पी बिंदूतून जाणार आहे. पुढे काय म्हणले, या स्थितीत ए बीची नवी स्थिती ही वर्तुळाची स्पर्शिका होईल. आता या स्थितीत ए बीची नवी स्थिती म्हणजे काय झाली बघा, ही शेवटची जी रेषा आहे खालची ती काय आहे, ती स्पर्शिका होईल. मी पहिलं सांगितलं की ती काय होणार आहे, स्पर्शिका होणार आहे बघा, तुमची स्पर्शिका होईल. परंतु त्रिज्या ओ पी रेषा ए बी ची नवी स्थिती यातील कोन मात्र काटकोनच राहील. परंतु काय सांगितलेलं आहे, ओ पी आणि रेषा ए बी ची नवी स्थिती यातील कोन मात्र काटकोनच राहील. हा जो कोन आहे हा कोन हा कायम काटकोनच राहणार आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो बघा. हा जो कोन आहे तो काटकोनच राहणार आहे. हा जो कोन आहे तो काटकोनच राहील बघा. हे बघा, हा जो कोन आहे तो काटकोनच राहील, हे सांगितलं आहे तुम्हाला. ओके, तर काय सांगितलं यावरून तुम्हाला लक्षात येईल, यावरून तुम्हाला काय लक्षात येणार आहे की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. या गुणधर्माला काय म्हणलेलं आहे, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असं म्हणलेलं आहे. बघा एवढं आपण जे कृती केलेली आहे वरची, त्या कृतीवरून आपल्याला हे लक्षात येतं की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, आता तुम्ही जर बघितलं तर बी बिंदूतून जरी स्पर्शिका आपण काढलो किंवा ए बिंदूतून जरी स्पर्शिका काढलो तर काय होईल, आपल्याला ए किंवा बी मधून जरी आपण स्पर्शिका काढलेली आहे, बरं वृत्तछेदिका नाही, स्पर्शिका जर काढलेली असेल तर काय सांगितलं, तो बिंदू जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. भौमितिक रचनेमध्ये आपण ह्या गोष्टीचं प्रॅक्टिकल पण बघितलेलं आहे आणि आपण भौमितिक रचनेमधले तुमचे उत्तर बरोबर आहेत का नाही किंवा स्पर्शिका बरोबर आहे का नाही हे आपण ह्या अँगलवरूनच ठरवत असतो. हा जो अँगल दिलेला आहे 90 डिग्रीचा, तो जर एक्झॅक्ट 90 असेल तरच काय आहे तुमची ती स्पर्शिका आहे. ओके, ही स्पर्शिका आहे,
हे आपण गृहीत धरत असतो. तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेय जो दिलेला आहे या प्रमेयालाच काय म्हणतात, स्पर्शिका त्रिज्या. तर काय आहे बघा, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते, या गुणधर्माला काय म्हणलेलं आहे, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असं म्हणलेलं आहे. ओके, तर हे बेसिक गोष्टी आहेत आणि आपण ह्या पहिल्या लेक्चरमध्ये सर्व बेसिक गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. बघा, सर्व बेसिक गोष्टी म्हणजे आत्तापर्यंत 9वीपर्यंत झालेल्या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर 9वी नंतर 10वीमध्ये पण आल्यानंतर आपण जे भौमितिक रचना जी आहे त्या भौमितिक रचनेमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तर आपण पूर्ण जवळपास ओव्हरऑल बेसिक जे आहे वर्तुळाबद्दल, ते वर्तुळाबद्दलचे बेसिक आपण आज डिस्कस केलेले आहेत, चर्चा केलेल्या आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला हे सर्व गोष्टी थोडं रिव्हिजन करून घ्यायचे आहे. वर्तुळाचा बिहेवियर कसा आहे, वर्तुळाची स्पर्शिका वृत्तछेदिका कशाला म्हणतात, त्याच्यानंतर त्यांचा अँगल कुठला असतो, 9वीमधले काही प्रमेय जवळपास तुम्हाला आठवून घ्यायचे आणि त्याच्यावरून आपल्याला पुढचा जो भाग आहे यानंतर स्पर्शिका त्रिज्या प्रमेय तुम्हाला येऊन जाईल. ओके, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयमध्ये आपण डिटेल बघणार आहोत की स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय आहे आणि वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते, हे आपल्याला पक्षसाध्य आणि सिद्धता करून आपण बघणार आहोत. ओके, ठीक आहे.